तर मोठी खुशखबर आहे मित्रांनो. ज्येष्ठ नागरिकांना वय 50 वरील ज्येष्ठ महिन्याला 4,500 पेन्शन. मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा. सिनियर सिटीझन योजना 2026. नमस्कार मित्रांनो, आज आपण ज्येष्ठ नागरिकांबद्दल एक नवीन योजनेबद्दलची माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, नागरिकांसाठी सरकारने 1 डिसेंबर 2025 पासून काही नवीन सुविधा सुरू केल्याची घोषणा केली आहे. त्यांना या उपक्रमाचा मुख्य उद्देश 60 वर्षापुढील लोकांचे जीवनमान सुधारणे असून त्यांना आर्थिक दृष्ट्या सुरक्षित ठेवणे हे यामागील महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. तसेच आरोग्य सेवा असेल किंवा त्यांची सोयीसुविधा असतील त्या वयस्कर नागरिकांपर्यंत सहज पोहोचणे यावर विशेष भर दिला जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून दैनंदिन जीवनात सुविधा आणि सुलभता वाढवून सरकारने हे प्रयत्न ज्येष्ठ व्यक्तींना समाजात अधिकृत सक्रिय बनवण्यासाठी आहेत. एकंदर या उपक्रमामुळे त्यांचे जीवन चांगले राहील. एका महत्त्वाची नवीन योजना सुरू केलेली आहे, तर ती म्हणजे सन्मान, सुरक्षा आणि विशेष सुविधा प्रदान करण्यावरती केंद्रातील असणार आहे. तर सर्व ज्येष्ठ नागरिकांचे जे एक नवीन ओळखपत्र देण्यात त्यांनी विविध सरकारी सेवा आणि लाभ घेताना प्राधान्य देऊन त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण किंवा सामाजिक सन्मान वाढेल. तसेच योजनेच्या सुरक्षेवरही विशेष लक्ष देण्यात येईल. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी मिळून ओळखपत्र निर्माण करण्यात येईल. तर मित्रांनो, सर्व जिल्ह्यामध्ये कायदेशीर मदत केंद्र उभारण्यात येणार आहेत, जिथे नागरिकांना मालमत्ता वाद, पेन्शन समस्या किंवा आर्थिक फसवणूक यांसारख्या प्रकरणामध्ये विनामूल्य कायदेशीर सल्ला मिळेल. वृद्धाविरुद्ध होणार आहेत हिंसा, अपेक्षा किंवा इतर गुन्ह्यांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष सुरक्षा आणि पालककेंद्राची स्थापना करण्याचे केले आहे. तसेच मित्रांनो, सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वृद्धापकाळ पेन्शन आता मासिक हप्ता म्हणजे 5,000 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे, ज्यामुळे त्यांचं जीवन थेट सुधारणा होईल. तसेच ज्येष्ठ नागरिक बाबत पोहोचण्यावर व्याजदर वाढल्याने त्यांची बचत अधिक फायदेशीर ठरेल. बँकांमध्ये त्यांना प्राधान्य सेवा मिळणे आणि स्वतंत्र काउंटर उभारण्यामुळे रांगेत थांबण्यास त्रास कमी होईल. या उपयोजनामुळे वरिष्ठ नागरिकांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होण्याचे सरकारचे धोरण आहे. एकंदरीत त्यांच्या बदलामुळे दैनंदिन जीवनामध्ये स्वास्थ्य आणि सुरक्षा वाढेल. त्यावर आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत नागरिकांना 5 लाख रुपयेपर्यंत मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाते. दूरदूरच्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी फिरती आरोग्य गाडीची तसेच प्रवासाच्या सोयीसाठी रेल्वे, हवाई प्रवास, इतर वाहतूक साधनांवर 30 ते 50% पर्यंत सूट देण्यात येईल असे सरकारचे धोरण आहे. तीर्थयात्रा असेल आणि भ्रमंती अधिक सुलभ होईल. प्रत्येक जिल्ह्यात लीगल हेल्प डेस्क स्थापन केल्याने ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मालमत्तेचा आणि आर्थिक किंवा यामध्ये मोफत असे त्वरित कायदेशीर सल्ला मिळेल. तर धन्यवाद मित्रांनो. आजच्या बातमी तर नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक, कमेंट्स. गुड नाईट.